की असतील पाय जमिनीवर आणि मी आभाळाचा हात धरेल, विजयाची होईल पहाट आणि पराभवाची रात सरेल. असेल वाट कठीण कितीही पण पाऊल थांबणार नाही, असेल वाट कठीण कितीही पण पाऊल थांबणार नाही. सामर्थ्याच्या जोरावर मी नवीन अध्यायाची सुरुवात करेन. हम अपना अधिकार मांगते, हम अपना अधिकार मांगते. मेट्रो सोडून बाकी सगळेजण उपस्थित मेट्रोमध्ये भेटायला गेलो. साहेब त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतलेले साहेब आज कुठे या तुम्ही चिंचवडला गेलेले साहेब त्यांच्याकडे नागपूरचा चार्ज. अशा वेळेला इथं काम करण्याला 1200-1500 कामगारांनी नक्की करायचं काय? पुणे तोंडाकडे बघायचं आणि पुढं काय करायचं हा सर्वात महत्त्वाचा विषय त्यामध्ये आला. मधल्या काळामध्ये आपण लेबर ऑफिसला प्रयत्न केले. लेबर ऑफिसला मात्र प्रशासनाच्या वतीने राजदीपची मॅनेजमेंट प्रेझेंट, बाकीची मॅनेजमेंट प्रेझेंट, पण मेट्रो मात्र अबसेंट. राजदीपची मॅनेजमेंट म्हणते की आमचं तुमचं काही भांडण नाही, म्हणजे एकदम 100% मान्य. सगळ्या गोष्टी आपण करतोय. 18 फेब्रुवारी 2025 साली शासन निर्णय झालेला आहे. महामेट्रो अंतर्गत काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी, पुणे मेट्रो असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या सर्व मेट्रो कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतन सेनेनुसार पगार द्या म्हणून कामगार मंत्र्यांनी शासन निर्णय काढलेला आहे. तरी पण आपल्याला केंद्रीय वेतन सेनेनुसार पगार मिळत नाही. त्याच्यासाठी आपण धरणे आंदोलन करत आहोत. आता बघू, मेट्रो प्रशासन याची जर नाही दखल घेतली तर 6 वाजेपर्यंत आपण पुढचा निर्णय त्यांना जाहीर करून टाकू. वेतन आमच्या हक्काचं, वेतन आमच्या हक्काचं. मेट्रो प्रशासन, मेट्रो प्रशासन. आपल्या या पुणे मेट्रो रेल कामगार संघाचे पालक म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी असे सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचे सचिव सागरजी पवार आणि उपस्थित सर्व कामगार कार्यकर्ता बंधू आणि भगिनी. खरं तर आपण सकाळी 9:30 वाजल्यापासून या ठिकाणी आहोत आणि मी या ठिकाणी खरं जाहीर करतो की पूर्ण भारतभर आम्हाला जो कार्यकर्ता भेटलेला आहे सचिन मेंगाळेच्या रूपाने, तसा आज देखील मला एक पुणे जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता भेटला, त्याचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो. एक कार्यकर्ते शोधण्याची जी आमची जी नजर असते ती नजर याप्रमाणे असते. आणि कार्यकर्ता हा घडतो तो घोषणा, आणि अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं पूर्ण भारतभर तर सचिन मेंगाळे घोषणा देत असतात आणि त्या घोषणांचा सगळीकडे हा व्हिडिओ फिरत असतो. तसा हा देखील व्हिडिओ हा फिरणार आहे. त्यामुळे खरं पुणे आज या तुमच्या मेट्रोच्या आंदोलनानिमित्त ह्या कार्यकर्त्याची घोषणा केली आहे. खरं एक आहे की आपण गेल्या वर्षी याच दिवशी जी मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये देखील तो GR निघालेला आहे, तो कामगार मंत्र्याने GR काढलेला आणि त्या GRची वाट आपण आतापर्यंत पाहतोय. गेलं वर्ष गेलं तरी देखील त्या GR का हल्लेला नाही. आणि याच्यानंतर देखील अनेक वेळा कामगार मंत्रालय असेल किंवा या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय असेल अशा ठिकाणी या ठिकाणी जो मेट्रो रेलचा 1 मार्ग आहे, 2 मार्ग, 3 मार्ग आहे, अनेक मार्ग आहे. मेट्रोचा जाळ निर्माण झाला पाहिजे. ह्या ठिकाणी मागण्या आम्ही करायच्या. तुम्ही काय बसून करताय? फक्त खुर्च्या गरम करायच्या आणि खुर्च्या गरम करून फक्त या ठिकाणी ज्या अन्याय ज्या प्रामाणिकपणे जे कामं करतायत त्यांच्यावरती अन्याय करायचे. मला कळालं की काही कार्यकर्ते आपले काम करतात, त्यांच्या बदल्या करायच्या. अरे काय चाललंय का? या अशा पद्धतीने हे जर मॅनेजमेंट वागत असेल तर त्यांना आम्हाला दुसरं हत्यार काढायची जरूरत भासू नका, हे त्यांना इशारा द्या. आम्ही सगळे कार्यकर्ते, हा जो कार्यकर्ता इथं उभा आहे ना, ज्या वेळेस भोसरी ते मुंबई लाईन सुरू होती, पाईपलाईन, या पाईपलाईनमध्ये झोपलेला कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी तलवारीने मारामारी केलेले आहेत. अजूनही आमच्यावरती केसेस आहेत. ठीक आहे, आता मॅनेजमेंट जवळ येते, कुठे काय
कोणी करता चला संघटना पण पूर्वी ही परिस्थिती नव्हती. मागे जर 20-22 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर संघटना आली की संघटनेला विरोध करणं, गुंडशाही करणं अशा परिस्थितीमध्ये आपण उभे राहिलेलो आहे. तर त्या परिस्थितीत आपल्याला जायचं नाही. पण यांनी जर ही वेळ आणली तर ती देखील तयारी आम्हाला करावी लागेल. आम्हाला देखील गुंडागर्दी करावी लागेल. पण यांना मात्र आम्ही कोणालाही बळीचा बकरा करू देणार नाही. आम्ही त्या ठिकाणी उभा राहू हे लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी जर काम करत असणारा कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. मला काही कामावरून काढणार नाही की मी या ठिकाणी गुंडागर्दी केली, आता ह्याच्या कानाखाली जाऊन वाजवली, मला कामावर कमी करणार आहेत का? कोण या लागून गेले? तर त्यामुळे आम्ही जर मागतोय तर आमच्या हक्काचं मागतोय. आम्ही या ठिकाणी 8 तास 9 तास काम करतो. किंबहुना या ठिकाणी जर आमचा कोणी आला नाही सहकारी तर आम्ही टायमाला देखील थांबतो. आणि अशा पद्धतीने आम्ही जर मेट्रो म्हणून काम करत असेल तर आमचा न्याय हक्क आम्ही मागतोय, आम्ही आमच्या मागण्या मागतोय. त्याला विरोध का? तर हे भविष्यामध्ये आम्ही चालू देणार नाही. आजचं हे आमचं आंदोलन आहे ते प्राथमिक आंदोलन आहे. पुढे देखील आम्ही अशा पद्धतीने देखील आम्ही संयमाने आंदोलन करू. पण मात्र तिसरं आंदोलन हे संयमाने होणार नाही. आता या ठिकाणी सागर पवारांनी सांगितलं की अशी वेळ आली पाहिजे की अशी कोर्टाने सांगितलं बाबा रे या रस्त्याने तुझी गाडी आणू नको, दुसऱ्या रस्त्याने जा. ही ताकद या ठिकाणी आपल्याला निर्माण करायची आहे. आणि मित्र हो, फक्त तुम्ही नाहीये. काल देखील आपले कार्यकर्ते या ठिकाणी बैठकीला होते. आपण फक्त ठराविक कार्यकर्त्यांना ठिकाणी बैठकीला बोलवलं होतं. आपलं 25 तारखेला आंदोलन आहे, आपल्या सर्वांच्या मागण्यासाठीच आहे जे आंदोलन आहे ते. तर त्या आंदोलनासाठी आपण काल बैठकीमध्ये कार्यकर्ते आले होते, त्यांनाही सांगितलेलं आहे. त्यामुळे अशी जर वेळ आली तर आपले या ठिकाणी हजारो कार्यकर्ते या गेटवरती येतील. लक्षात ठेवा, केवळ मेट्रोचे नाही तर अन्य ठिकाणचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी येतील आपल्या मदतीसाठी. त्यामुळे यांची पळता भुईचोरी केल्याशिवाय राहणार नाही यांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, जेवढं आपण या ठिकाणी शांततेने आहे, या शांततेच्या मार्गाने आपण जातोय, ही शांतता कायमस्वरूपी राहील असं अजिबात नाही. या शांततेचा गैरफायदा हे आरामखोर घेत नाहीत. त्यांना गैरफायदा घेऊ द्यायचा नाही. आणि त्यांनी जर या शांततेचा योग्य पद्धतीने जर विचार नाही केला त्यामुळे आपले सर्व प्रश्न सुटतील असं अजिबात नाही. पण एका आंदोलनामुळे कुठेतरी दगदगी निर्माण झालेली आहे, तुम्हाला नाही घेणार आग लागलेली आहे, ते ठिणगी पडलेली आहे. आता मोठा दूर व्हायच्या पूर्वी काहीतरी करा अशी मात्र मनस्थिती झालेली आहे. त्यामुळे